नमस्कार. मी दत्तात्रय विश्वास नलगे, सहाय्यक प्राध्यापक श्री शिवश्याम महाविद्यालय सुरू. आज आपण BCom 2च्या सेमिस्टर 4मधल्या उद्योजकतेची मूलतत्वे या विषयाला सुरुवात करत आहोत. या विषयामध्ये आपल्या सेमिस्टर 4मध्ये 4 टॉपिक आहेत. थोडक्यात आपण ते कोणकोणते 4 टॉपिक आहेत थोडक्यात ओळख करून घेऊन आपण सुरुवात करूया. 1 नंबर आहे फॅमिली बिझनेस म्हणजे कौटुंबिक व्यवसाय. 2 नंबर आहे सेवा उद्योजकता व कृषी उद्योजकता. टॉपिक 2 मध्ये आपल्याला दोन संकल्पना बघायचे, एक सेवा आणि दुसरी कृषी उद्योजकता. टॉपिक नंबर 3 मध्ये आपल्याला बिझनेस प्लॅन आणि प्रोजेक्ट रिपोर्ट बघायचा आहे. टॉपिक नंबर 4 मध्ये महिला उद्योजकता व यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा हे अभ्यासायचं आहे. तर अशा पद्धतीने हे 4 टॉपिक आपल्याला सेमिस्टर 4मध्ये अभ्यासायचे आहेत. आज आपण सुरुवात करतोय टॉपिक नंबर 1 याला. टॉपिक नंबर 1 कौटुंबिक व्यवसाय. आज आपण याच्यामध्ये काय बघायचं तर कौटुंबिक व्यवसायाचा अर्थ, त्याचे प्रकार, त्याचे फायदे आणि तोटे या तासाला आपण हे अभ्यासायचं आहे. तर सुरुवात करूया आपण. कौटुंबिक व्यवसाय म्हणजे काय? तर व्यवसायाचा विचार केला किंवा व्यवसाय जगताचा विचार केला, जागतिक व्यवसायाचा विचार केला तर 60 ते 70% हे व्यवसाय हे कुटुंब किंवा कौटुंबिक व्यवसाय, त्याला फॅमिली बिझनेस असं म्हणतात. म्हणजे एखाद्या कुटुंबाने ते चालवलेले व्यवसाय आहे. पिढ्यानपिढ्यात तो व्यवसाय त्या कुटुंबाकडे आहे. तर अशा प्रकारचे जे व्यवसाय आहेत त्याला कौटुंबिक व्यवसाय असं म्हणतात. आणि संपूर्ण जगामध्ये अशा प्रकारचे कौटुंबिक किंवा फॅमिली बिझनेस हे 60 ते 70% आज अस्तित्वात आहेत. या कौटुंबिक व्यवसायाचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाटा आहे. रोजगार निर्मिती असेल, निर्यात असेल, मालकी हक्क असेल, हे सर्वाधिक प्रमाणात हे कौटुंबिक व्यवसायाच्या आपल्या संकल्पना सांगून जाते. तर अशा पद्धतीने कौटुंबिक व्यवसाय आपल्याला सांगता येऊ शकेल. सगळ्यात जास्त व्यवसायाचा विचार केला तर कौटुंबिक व्यवसाय आज जगामध्ये अस्तित्वात आहेत. आपण जी घराणे ऐकतोय, उदाहरणार्थ रिलायन्स असेल, टाटा असेल, बिर्ला असेल, असे जी बरेचसे आहेत हे कौटुंबिक व्यवसाय आहेत. लक्षात घ्या, मोठमोठे जे व्यवसाय आहेत हे कौटुंबिक व्यवसाय आहेत. सिंगाण्या असतील. तर अशा पद्धतीने हे जे काही व्यवसाय आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात ही जी घराणे आहेत त्यांचे व्यवसाय चालू आहेत. तर कौटुंबिक व्यवसाय ही संकल्पना व्यवहारामध्ये रूढ आहे. ती सर्वांच्या परिचयाची आपल्याला सांगता येऊ शकते. व्यावसायिक कुटुंबे, व्यावसायिक घराणे आपल्याला आता मी काही सांगितली. बिझनेस होम्स, कौटुंबिक कुटुंबे व घराणे आपल्याला सांगता येतील. इंडस्ट्रियल हाऊसेस म्हणजे कौटुंबिक किंवा औद्योगिक कुटुंब कोणकोणते आहेत भारतामध्ये किंवा जगामध्ये हे आपल्याला सांगता येऊ शकेल. तर त्याच्या आपण काही व्याख्या बघूया. बऱ्याचशा व्याख्या दिलेल्या आहेत. काही मालकीच्या आधारे, काही कार्यप्रणालीच्या आधारे व्याख्या दिलेल्या आहेत. आपण 2 व्याख्या बघायच्या आहेत, एक रचनेच्या आधारे आणि दुसरी कार्यप्रणालीच्या आधारे. त्यातली पहिली व्याख्या सांगता येईल आपल्याला. काय व्याख्या पहिली? तर ज्या व्यवसायाची मालकी व नियंत्रण हे एकाच कुटुंबातील सदस्यांकडे असते त्यास कौटुंबिक व्यवसाय असे म्हणतात. मग कौटुंबिक व्यवसायाचा आपण विचार केला तर याची मालकी व नियंत्रण हे एकाच कुटुंबाकडे असते. त्यातील काही सदस्यांकडे हे व्यवसायाची मालकी आपल्याकडे असते असे सांगितलं जातं. ही व्याख्या बेरी यांची आहे. प्राध्यापक बेरी यांनी ही व्याख्या दिलेली आहे. ओनरशिप कंट्रोल बाय द मेंबर्स ऑफ अ सिंगल फॅमिली, इट्स कॉल्ड फॅमिली बिझनेस. म्हणजे जो काय व्यवसायाची मालकी नियंत्रण हे एकाच कुटुंबाकडे ज्या व्यवसायामध्ये असतं तो व्यवसाय म्हणजे कौटुंबिक व्यवसाय होय. तर अशा पद्धतीने ही
आपल्याला व्याख्या सांगता येऊ शकेल. कमीत कमी 2 व्यक्ती हे त्या व्यवसायामध्ये अस्तित्वात असणं किंवा कामकाजामध्ये प्रत्यक्ष सहभागी असणं गरजेचं आहे, किंवा बराच मोठा हिस्सा जो आहे मालकी हक्काचा तो एकाच कुटुंबाकडे असणं अपेक्षित आहे, तर त्याला कौटुंबिक व्यवसाय असं म्हणतात. किंवा 50% जास्त हिस्सा व्यवसायाचा हा एखाद्या कुटुंबाकडे असणं अपेक्षित आहे, तर त्याला कौटुंबिक व्यवसाय असं म्हणतात. दुसरी व्याख्या आहे, ही व्याख्या कार्यप्रणालीच्या आधारे सांगता येऊ शकेल. कौटुंबिक व्यवसाय म्हणजे अशी संस्था की ज्या कामकाजाशी एखाद्या कुटुंबातील कमीत कमी 2 पिढ्या, कमीत कमी किती पिढ्या, 2 पिढ्या तरी जोडल्या गेल्या आणि संस्थेची धोरणे व कुटुंबाची उद्दिष्टे परस्परांवर परिणाम करत असतात. तर अशा प्रकारचे कुटुंब किंवा व्यवसाय म्हणजे कौटुंबिक व्यवसाय. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर कौटुंबिक व्यवसाय म्हणजे अशी संस्था की जिच्या कामकाजाशी कमीत कमी 2 पिढ्या तरी एखाद्या कुटुंबातील जोडल्या गेल्या पाहिजे आणि त्या व्यवसायावर आणि कुटुंबातील काही उद्दिष्टे असतील त्याचे परस्पर परिणाम होताना आपल्याला दिसू शकतात. तर अशा प्रकारचे जे काही व्यवसाय आहेत ते व्यवसाय म्हणजे कौटुंबिक व्यवसाय आपल्याला सांगता येऊ शकेल. ही व्याख्या डोनले यांनी केलेली आहे. दुसरी एक व्याख्या त्याच्यामध्ये दिली, कौटुंबिक व्यवसाय म्हणजे अशा संस्था की जिथे संस्थेच्या धोरणावर व निर्णयावर एका किंवा अधिक कुटुंबांचा प्रभाव असतो. कुटुंब आणि व्यावसायिक संस्था यांच्यातील आंतरसंवाद हा कौटुंबिक व्यवसायाचे स्वरूप व अद्वितीयपणा ठरवत असतो. तर अशा पद्धतीने कौटुंबिक व्यवसायाची व्याख्या आपल्याला सांगता येईल. सर्वसाधारणपणे कौटुंबिक व्यवसाय एखाद्या कुटुंबाच्या मालकीचे असतात, त्याच्यावरती नियंत्रण कुटुंबाचं असतं, त्याच्यातलं भांडवल कुटुंबाचं बऱ्यापैकी असतं, त्याच्यामध्ये कमीत कमी 2 पिढ्या तरी त्या व्यवसायामध्ये गेलेल्या असतात. असा जो व्यवसाय अस्तित्वात असतो किंवा असा व्यवसाय आहे त्या व्यवसायाला कौटुंबिक व्यवसाय असं म्हणतात. काही वैशिष्ट्ये इथं दिलेली आहेत, मी त्याची थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो, त्याच्या आधारे तुम्हाला त्या व्याख्या समजू शकतील. काही वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगतो. एका किंवा काही कुटुंबातील सदस्य मिळून व्यावसायिक संस्था स्थापन करतात व चालवतात. जो कुटुंबामध्ये व्यवसायामध्ये एका किंवा 2 कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन कुटुंब व्यावसायिक सुरू करतात. कुटुंबामध्ये सदस्यांचे जे स्थान असते त्याचाच परिणाम कौटुंबिक व्यवसायातील स्थानावरती होत असतो. म्हणजे मोठा भाव असेल तर मोठा, त्याला जास्त हे असेल अधिकार असतील, लहान असेल तर लहान अधिकार किंवा कमी अधिकार असू शकते. कौटुंबिक व्यवसायाची मालकी व नियंत्रण एकाच पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना दिसते. घराणेशाही आपण जसं म्हणतो तसे एका वडिलांच्याकडून मुलांच्याकडून मुलाकडून त्याच्या मुलाकडे अशा पद्धतीनं हे अधिकार व नियंत्रण चालत जाताना आपल्याला दिसतं. कौटुंबिक व्यवसायातील महत्त्वाच्या पदावर कुटुंबातील सदस्यांची नेमणूक इथं केली जाताना दिसते. भारतामध्ये कौटुंबिक व्यवसाय समाज जाती संबंधित आहेत. म्हणजे भारतामध्ये कुटुंब व्यवसाय हे जाती आणि व्यवसायाच्या संबंधित आहेत. लक्षात, मारवाडी लोक असतील, गुजरात लोक असतील, जैन लोक असतील किंवा ख्रिश्चन लोक असतील, हे त्या कम्युनिटीच्या अंतर्गत ते व्यवसाय करताना दिसतात. भारतामध्ये समाजातील मूल्य, रूढी, परंपरा यांचा प्रभाव कौटुंबिक व्यवसायावर दिसून येतो. म्हणजे ज्या समाजामध्ये तो व्यवसाय चालू आहे, ज्या समाजाचा मालकीचा जो व्यवसाय आहे त्या सगळ्या व्यवसायावरती त्याच्या रूढी, परंपरा, कौटुंबिक प्रभाव आपल्याला जाणवता दिसतो. तर अशा प्रकारे हे कौटुंबिक व्यवसाय आपल्याला सांगता येऊ शकेल. पुढे जाऊन त्या कौटुंबिक व्यवसायाचे प्रकार आपल्याला सांगता येते. काय प्रकार आहेत? म्हणजे सर्वसाधारण 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला आहे कौटुंबिक मालकी असणारा व्यवसाय. कौटुंबिक मालकी असणारा व्यवसाय फॅमिली ओन बिझनेस. काही लक्षणाच्या आधारे हे आपल्याला कौटुंबिक व्यवसायाचे प्रकार सांगितलेले आहेत. तर याच्यामध्ये काय, ज्यावेळी कौटुंबिक व्यवसायाची मालकी कुटुंबातील सदस्याकडे असते त्यावेळी त्यास कौटुंबिक मालकी असणारा व्यवसाय असं म्हणतात. म्हणजे मालकी कोणाकडे पाहिजे?
कुटुंबाकडे पाहिजे, लक्षात घ्या. त्याची मालकी कुणाकडे असते? कुटुंबाकडे त्याची मालकी असते. सर्वस्वीपणे त्या कुटुंबातील सदस्याकडे त्या व्यवसायाची मालकी असते. तर अशा व्यवसायाला कौटुंबिक मालकी असणारा व्यवसाय असं म्हणतात. ही मालकी बहुसंख्य हक्क भाग कुटुंबातील सदस्याकडे घेऊन मिळवली जाते किंवा इतर व्यवसाय संघटन प्रकारामध्ये मालकीवर कुटुंबाचे वर्चस्व मिळवून प्राप्त केली जाते. जे कौटुंबिक व्यवसाय लहान आकाराचे असतात ते प्रामुख्याने या प्रकारात येतात. म्हणजे लहान आकारमान आहे, त्यांचं भांडवल कमी आहे, तर असे जे व्यवसाय आहेत ते सर्वसाधारण कौटुंबिक मालकीचे व्यवसाय असतात किंवा कौटुंबिक मालकी असणारे व्यवसाय आपल्याला सांगता येऊ शकते. दुसरा प्रकार आहे कौटुंबिक मालकी व कौटुंबिक व्यवस्थापन असणारा व्यवसाय. म्हणजे काय? कौटुंबिक मालकी आपण मागाशी बघितली, म्हणजे त्या व्यवसायावरती कुटुंबाची मालकी असते. दुसरं इथं काय? कौटुंबिक व्यवस्थापन. त्या व्यवसायाचं व्यवस्थापन तो कुटुंब किंवा त्या कुटुंबातील सदस्य करताना दिसतात. हे दोन घटक ज्या व्यवसायामध्ये असतात त्याला कौटुंबिक मालकी व कौटुंबिक व्यवस्थापन असणारा व्यवसाय असं म्हणतात. म्हणजे काय? या प्रकारामध्ये कौटुंबिक व्यवसायाची मालकी व व्यवस्थापन दोन्हीवर एकाच कुटुंबातील किंवा काही कुटुंबातील सदस्यांचे वर्चस्व असते. व्यवसायाची धोरणं असतील, उद्देश असतील, कामकाजाचे नियोजन असेल, अंमलबजावणी असेल इत्यादी बाबींवर सदस्यांचे किंवा सदस्य जे काही कुटुंबातील ठरवत असतात, जी धोरणं असतात त्याचा प्रभाव पडताना आपल्याला दिसतो. ज्याप्रमाणे व्यवसायाची मालकी कुटुंबाकडे असते त्याचप्रमाणे व्यवसायाच्या व्यवस्थापनाची मालकी किंवा जबाबदारी ही सुद्धा किंवा ते नियंत्रण करण्याचं काम कुटुंब करताना आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे जे व्यवसाय आहेत ते कौटुंबिक मालकी व कौटुंबिक व्यवस्थापन असणारा व्यवसाय आपल्याला सांगता येईल. इथं सुद्धा व्यवस्थापन कुटुंबाचंच असतं. तिसरा आहे कौटुंबिक मालकी व नेतृत्व असणारा व्यवसाय. व्यवस्थापन आणि मालकी, त्याचबरोबर मालकी आणि नेतृत्व. तर यामध्ये कौटुंबिक व्यवसायाचा हा प्रकार कौटुंबिक मालकी व्यवस्थापन असणाऱ्या व्यवसायाप्रमाणेच आहे. एका कुटुंबाच्या मालकी व निर्णय प्रक्रियेवर वर्चस्व असते, परंतु दोन्हीमध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे या प्रकारात कुटुंबातील किमान एक सदस्य तरी व्यवसायाच्या संचालक मंडळात कार्य करत असतो. तो व्यवसायाची धोरणे, उद्दिष्ट निश्चित करणे, त्याची अंमलबजावणी करणे याबाबत व्यवस्थापनाला, संघटनेला नेतृत्व देत असतो. त्यामुळे कुटुंब व्यवसाय यामध्ये एकवाक्यता साधली जाते. इथं संपूर्ण व्यवस्थापन हे कुटुंबाकडे असते, परंतु इथं काही प्रमाणात नेतृत्व देण्याचं काम कुटुंबातील एकातरी सदस्याकडून केलं जाताना आपल्याला दिसतं. मग ते व्यवसायाची धोरणं असतील, नियोजन असेल, नियंत्रण असेल, हे करण्याचं काम आणि नेतृत्व देणारा सदस्य करताना दिसतं. त्यामुळे कुटुंबातील आणि व्यवसायातील जी काही एकवाक्यता आहे ती एकच असताना आपल्याला दिसू शकते. अशा व्यवसायाला कौटुंबिक मालकी व नेतृत्व असणारा व्यवसाय असं म्हणतात. तर असे हे तीन प्रकार आपल्याला सांगतात येथील. एक कौटुंबिक मालकी असणारा व्यवसाय, दुसरा कौटुंबिक मालकी व कौटुंबिक व्यवस्थापन असणारा व्यवसाय, तीन कौटुंबिक मालकी व नेतृत्व असणारा व्यवसाय. अशा प्रकारे आपल्याला हे तीन कौटुंबिक व्यवसायाचे प्रकार सांगता येतील. तर अशा पद्धतीने हे कौटुंबिक व्यवसायाचे प्रकार सांगता येतील. पुढे जाऊन कौटुंबिक व्यवसायाचे फायदे व तोटे आपल्या अभ्यासाच्या, त्यातले आपण कौटुंबिक व्यवसायाचे फायदे काय आहेत, जे नेमकं कौटुंबिक व्यवसाय कशामुळे आहे तर हे सांगता येऊ शकेल. त्याच्या अगोदर भारतामध्ये कोणकोणती कौटुंबिक व्यवसाय आहेत किंवा कुटुंब आहेत त्याला इंडस्ट्रियल होम्स असं म्हणतात. उदाहरणार्थ टाटा असेल, बिर्ला असेल, साराभाई असेल, सिंघाने असेल, वांचल असेल, मफतलाल असेल, मोदी, बांगल, श्रीराम, थापर, गोयंका, बजाज, जैन कुटुंब व्यवसायामध्ये कार्यरत आहेत, लक्षात घ्या. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये किर्लोस्कर, कल्याणी, फिरोदिया अशा प्रकारची बरीच नावाजलेली कुटुंब, घाडगे पाटील थोडक्यात आपल्या अलीकडचं सांगता येऊ शकेल. तर अशा प्रकारे ही कुटुंब भारतामध्ये काम करताना दिसण्याची कौटुंबिक व्यवसाय आहेत. भारतामध्ये नोंदणीकृत व्यावसायिक संस्थांपैकी 95% संस्था या कौटुंबिक मालकीच्या आहेत. 95%.
जगामध्ये ह्याचा आकडा 75% आपल्याला सांगता येऊ शकेल. तर अशा पद्धतीनं कौटुंबिक व्यवसायाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सांगता येईल. त्याचे फायदे आणि तोटे आपण अभ्यासूया. 1 नंबर आहे समान मूल्य. कुटुंबातील व्यवहारासंदर्भात कुटुंबातील सदस्यांच्या एकमेकांशी असणाऱ्या वर्तनासंदर्भात अनेक समान मूल्ये तयार झालेली असतात. त्या कौटुंबिक मूल्यांचा अभिमान, आदर प्रत्येक सदस्याला असतो. कौटुंबिक व्यवसाय करताना या मूल्यांचा प्रभाव व्यवहारामध्ये दिसून येतो व त्याचा फायदा इतर व्यवसायांपेक्षा अधिक क्षमतेने अधिक लाभ मिळवण्यासाठी होत असताना आपल्याला दिसतो. म्हणजे काही समान मूल्य असतात, मग ते व्यवसायाचे असतील आणि एखाद्या कुटुंबाचे असतील. म्हणजे प्रामाणिक राहणं असेल, गुणवत्तापूर्ण वस्तूचा पुरवठा करणं असेल, इतरांचा आदर करणं असेल, मोठ्यांचा आदर करणं असेल, ही जी काही मूल्ये आहेत कुटुंबातील, तीच मूल्ये व्यवसायामध्ये आपल्याला दिसून येऊ शकतात. याचा फायदा इतरांच्यापेक्षा आपल्याला जास्त प्रमाणात होताना या कौटुंबिक व्यवसायामध्ये दिसतो. त्यामुळे कौटुंबिक मूल्य ही खूप महत्त्वाचा घटक आपल्याला सांगता येईल. समान मूल्य. 2 नंबर आहे अधिक बांधिलकी, कमिटमेंट. कुटुंबाची आणि व्यवसायाची ही कमिटमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. कौटुंबिक व्यवसायामध्ये कुटुंबातील सदस्य योगदान देत असतात. त्यामुळे ज्याप्रमाणे एखाद्या व्यवसायामध्ये पगारी नोकरदार व्यक्ती व्यवसायाशी भावनिकरित्या जोडलेले नसतात, परंतु कौटुंबिक व्यवसायात तसं असत नाही. कारण कुटुंबातील सदस्य व्यवसायाकडे कुटुंब म्हणूनच पाहत असतात. त्यामुळे त्यांची अधिक बांधिलकी निर्माण होते. तो अधिक वेळ, अधिक परिश्रम त्याचा लाभ व्यवसायाला मिळवताना दिसतो. म्हणजे ज्याप्रमाणे नोकरदार असतात, पगार घेतला, 8 तास काम केलं, काम झालं. जास्त बांधिलकी, जास्त प्रेम, जास्त जिव्हाळा व्यवसायाबद्दल असत नाही. जे दिलेलं काम आहे तेवढंच करणं, पगार घेणं, एवढ्यापुरतं हे पगारी नोकरदार काम करताना दिसतात. परंतु कौटुंबिक व्यवसायामध्ये सदस्यच काम करत असतात. त्यामुळे हे सदस्य आपला कुटुंब आहेत. तशाच प्रमाणे व्यवसाय एक आपलं कुटुंब आहे. त्याप्रमाणे त्याची भावना निर्माण होते, त्याच्यामध्ये प्रेम, जिव्हाळा निर्माण होतो. त्यामुळे ते अधिक वेळ देतात, अधिक परिश्रम करतात, जेणेकरून त्याचा फायदा कौटुंबिक व्यवसायाला होताना दिसतो. त्यामुळे हे सुद्धा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला सांगता येऊ शकेल. नेक्स्ट आहे निष्ठा. निष्ठा ही व्यवसायामध्ये असते, तसेच बरोबर कुटुंबामध्ये निष्ठा असते. त्यामुळे व्यवसायामध्ये ती निष्ठा चालत आलेली दिसते. कुटुंब किंवा व्यवसाय हा कुटुंब आहे, कुटुंबाचा भाग आहे. त्यामुळे सदस्य त्या भावनेतून काम करताना दिसतात. ती आपलेपणाची भावना व्यवसायाप्रती निष्ठा निर्माण करताना दिसते. ही निष्ठा अशी प्रेरणा व मूल्य आहे की ज्यामुळे त्याची जबाबदारी प्रामाणिकपणे कोणत्याही अडचणीला तोंड देऊन अधिक कष्ट घेऊन पूर्ण करत असते. त्यामुळे व्यावसायिक कामकाज अधिक कार्यक्षमतेने होऊन व्यवसाय यशस्वी होताना आपल्याला दिसतो. कारण व्यवसायामध्ये निष्ठेला खूप महत्त्व आहे लक्षात. आणि कौटुंबिक व्यवसाय असेल तर सदस्य काम करत असतात, आपलेपणाची भावना असते, व्यवसाय हा आपलाच आहे या भावनेने ते काम करतात. त्यामुळे निष्ठेने काम करतात, अधिक वेळ देऊन काम करताना दिसतात. त्यामुळे आपोआपच निष्ठा निर्माण होऊन व्यवसायाला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देता येऊ शकतो. त्यामुळे निष्ठा हे सुद्धा एक महत्त्वाचं फायदा आपल्याला सांगता येऊ शकेल. नेक्स्ट आहे स्थैर्य. कौटुंबिक व्यवसायासाठी कुटुंबातील सदस्य पूर्ण क्षमतेने योगदान देत असतात. सर्व सदस्य त्या विचाराआधारे आपलेपणाने काम करत असतात. आपल्या पूर्वजांनी जे यश मिळवले आहे त्यापेक्षा अधिक यश मिळवण्याचे व विस्तार करण्याचे ध्येय समोर ठेवून ते कार्य करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे व्यवसायाला आपोआपच स्थैर्य प्राप्त होते. कारण व्यवसाय हा कुटुंब आहे, कुटुंबाचा एक भाग आहे. त्याला स्थैर्य कसं प्राप्त होईल, व्यवसाय कसा स्टेबल होईल, यासाठी व्यवसायातील जे सदस्य आहेत किंवा कुटुंबातील जे सदस्य आहेत ते निष्ठेने काम करत असतात, पूर्ण क्षमतेने काम करताना दिसतात. त्यामुळे आपोआपच स्थैर्य व्यवसायाला प्राप्त होताना दिसत आहे आपल्याला लक्षात घ्या. त्यामुळे कौटुंबिक व्यवसायाचा हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण फायदा सांगता येईल. जर स्थैर्य प्राप्त करायचं तर कौटुंबिक व्यवसायामध्ये खूप महत्त्वपूर्ण घटक आहे. नेक्स्ट आहे खर्चात बचत. कारण कुटुंबातील सदस्य काम करताना दिसतात, त्यामुळे आपोआपच खर्चातील बचत होताना दिसते.
व्यवसायामध्ये काम करणारे जे सदस्य असतील ते कुटुंबातील असतात, त्यामुळे जास्तीचा आर्थिक लाभ मिळावा ही अपेक्षा त्यांची असत नाही. काही वेळा आर्थिक अडचणीच्या वेळी तर त्या आर्थिक लाभ हक्क सोडण्यास तयार होतात. म्हणजे जे काही लाभ मिळणार आहेत ते नाही मिळालं तरी चालतात अशी त्यांची भावना होते. त्यामुळे कर्मचारी देखरेख, सुरक्षा व्यवस्था, कायदेशीर बाबी, आर्थिक व्यवहार, लेखा परीक्षण इत्यादीवर जो होणारा अतिरिक्त खर्च आहे तो कमीत कमी राखला जाऊ शकतो. त्याचा फायदा व्यवसाय संघटनेला होतो. उदाहरणार्थ आपण एक शेतकरी घरातील कुटुंब आहोत. आपल्या शेतामध्ये जे आईवडील राबतात ते काही मिळण्याच्या अपेक्षेने राबत नाही. तो एक आपला व्यवसाय आहे या अपेक्षेने ते राबत असतात. त्यामुळे ते काही वेळा तोटा झाला तर ते सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. त्या अपोजिट जर कामगार घेऊन आपल्याला शेती करायची असेल तर त्या कामगारांना दररोजचा पगार द्यावाच लागेल जरी व्यवसायामध्ये तोटा झाला तरी. त्यामुळे जो काय अतिरिक्त खर्च आहे तो आपल्याला कमी करता येऊ शकतो. त्याच पद्धतीने कौटुंबिक व्यवसायामध्ये हे घडताना आपल्याला दिसतं. नेक्स्ट, सदृढ कार्य वातावरण. का सदृढ कार्य वातावरण आहे? कारण बाहेरचे कर्मचारी खूप कमी प्रमाणात असतात. कुटुंबातील सदस्य तसेच बाहेरचे कर्मचारी काम करताना दिसतात. कुटुंबातील सदस्य प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी किंवा कामकाजात सहभागी होत असताना कामाच्या ठिकाणची परिस्थिती असेल, सुविधा असतील, व्यवस्था असेल याबाबत सत्य परिस्थिती त्यांना समजलेली असते. त्यामुळे कसं कार्य वातावरण चांगलं होईल यासाठी हे सदस्य काम करताना दिसतात. त्यामुळे त्याचा फायदा व्यवसाय संघटनेतील इतरांना सुद्धा होताना दिसतो. त्यामुळे कार्य वातावरण कसं चांगलं होईल हे बघण्याचं काम हे सदस्य बघताना दिसतात. त्यामुळे कार्य वातावरण चांगलं असेल, उत्पादन वाढेल, फायदा होईल आणि व्यवसायाला जास्तीत जास्त प्रगती विकास साधता येऊ शकेल. पुढचा आहे अनुभव ज्ञानाचा फायदा. कौटुंबिक व्यवसायाचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असतो. त्यामुळे जुन्या अनुभवी ज्ञानी कुटुंब सदस्यांचे मार्गदर्शन नवीन सदस्यांना मिळत असते. त्यामुळे कौटुंबिक व्यवसायाचा विस्तार मोठ्या प्रमाणात करता येताना दिसतो. एक लक्षात घ्या, कौटुंबिक व्यवसायाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्याचं हस्तांतर केलं जाताना आपल्याला दिसतं. त्यामुळे एका पिढीचं जे काय अनुभव आहेत, फायदा आहे, ज्ञान आहे किंवा आणखी काही घटक असतील, स्किल्स असतील ते इतर पिढीमध्ये आपोआपच येताना आपल्याला दिसतात. त्याचा फायदा इतरांना होताना दिसतो. त्यामुळे अनुभव ज्ञानाचा फायदा घेऊन आपल्या जास्तीत जास्त व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी मदत होऊ शकते. हा एक महत्त्वपूर्ण फायदा व्यवसाय संघटनेचा या सांगता येऊ शकेल. नेक्स्ट आहे चांगले संबंध. कौटुंबिक व्यवसायामध्ये कुटुंबातील सदस्य दीर्घकाळ कार्यरत असतात. तसेच इतर कर्मचारी, ग्राहक, पुरवठादार यांच्याशी सुद्धा त्यांचे दीर्घकालीन संबंध निर्माण झालेले असतात. सर्वच घटकांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली जाते. त्यामुळे मालक, व्यवस्थापन किंवा इतर जे घटक आहेत यांच्यातील जे काही संबंध आहेत ते चांगले आणि लाभ त्याचा चांगले असतात. त्यामुळे त्याचे जे काही लाभ आहेत चांगल्या संबंधाचे ते लाभ कौटुंबिक व्यवसायाला प्राप्त होताना दिसतात. तर अशा पद्धतीने चांगले संबंध हा एक महत्त्वपूर्ण भाग किंवा फायदा आपल्याला व्यवसाय संघटनेचा या सांगता येऊ शकेल. कारण चांगले संबंध असेल तर आपल्याला जे काही वाद आहेत ते होणार नाही. त्याचा फायदा व्यवसाय संघटनेला जास्तीत जास्त होताना दिसेल. तर अशा पद्धतीने आपल्याला कौटुंबिक व्यवसायाचे फायदे सांगता येऊ शकतील. जसे फायदे असतात तसे तोटे प्रत्येक घटकाचे असतात. ते काय तोटे आहेत ते आपण अभ्यासूया. एक नंबर आहे मोबदल्याबाबत वाद. जसं कुटुंबामध्ये वाद असतात तसेच व्यवसायामध्ये सुद्धा काही तोटे आहेत. ते कौटुंबिक व्यवसायामध्ये कुटुंबाचे जे काही तोटे आहेत ते व्यवसायामध्ये सुद्धा राहताना दिसतात. काही दोष, काही त्रुटी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. तर एक लक्षात घ्या, कौटुंबिक व्यवसाय चालताना दिसतात परंतु त्याच्यामधील वादामुळे एका पिढी दुसऱ्या पिढीकडे जास्तीत जास्त, काही वेळा ते तिसऱ्या पिढीपर्यंत जाऊ शकतात परंतु चौथ्या पिढीपर्यंत अशा प्रकारचे व्यवसाय जाताना दिसत नाहीत. उदाहरणार्थ रिलायन्स घ्या. धीरूभाई अंबानींनी रिलायन्स ही स्थापन केली, एक मोठी व्यवसाय संघटना. परत पुढे जाऊन दुसऱ्या पिढीमध्ये त्यांचे दोन भाऊ
अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यामध्ये वाद झाला आणि त्याचं डिवायडेशन झालं. परंतु आता भविष्यात तसं घडेल असं नाही. त्यामुळे एक भाऊ डबघायला आला आणि दुसरा पुढे गेला, लक्षात घ्या. त्यामुळे अशा प्रकारचे रिलायन्स उद्योगसुद्धा कमीत कमी होताना आपल्याला दिसतोय. पुढच्या पिढीत ते वेगळ्या प्रकारे होऊ शकेल. त्यामुळे अशा प्रकारचे काही जे कौटुंबिक व्यवसाय आहेत ते पूर्णपणे चालतील जसं सांगता येऊ शकत नाही. तर मोबदल्याबाबत वाद. तर कौटुंबिक व्यवसायामध्ये एक किंवा काही कुटुंबातील अनेक सदस्य मालक असतात, परंतु त्यापैकी काही सदस्यच कामकाजामध्ये सक्रिय असतात व काही कामकाजापासून अलिप्त असतात. त्या सर्वांना मालकीनुसार मोबदला किंवा नफ्यातील हिस्सा मिळत असतो. जर व्यवसाय आर्थिक अडचणीत आला किंवा नफा कमी झाला तर आपल्या हिश्श्याबाबत काही सदस्यांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये वाद असेल ते वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि जो काही व्यवसाय तो दुभंगला जाऊ शकतो. त्यामुळे दीर्घकाळामध्ये तो व्यवसाय बंद पडण्याची शक्यता असू शकते. असे बरेचसे कौटुंबिक व्यवसाय आहेत या वादामुळे बंद पडलेले आपल्याला दिसत आहेत, जेणेकरून काही संघर्षामध्ये किंवा मोबदल्याचा जो काही वाद असतो त्या वादामुळे अशा प्रकारचे व्यवसाय बंद पडलेले दिसतात. पुढचा आहे नियंत्रणाबाबत संदिग्धता. जे काय नियंत्रण आहे त्या नियंत्रणाबाबत संदिग्धता असण्याची शक्यता आपल्याला सांगता येऊ शकेल. का नियंत्रणाबाबत संदिग्धता आहे, संदिग्ध का आहे, तर कौटुंबिक व्यवसायाचे नियंत्रण कोण करणार याबाबत संदिग्धता निर्माण होते. कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीकडे नियंत्रण सोपवले जाते, त्यामुळे इतर सदस्यांच्या मनात साशंकता निर्माण होऊ शकते, शंका निर्माण होऊ शकते. अल्पसंख्याक सदस्यांना तर नियंत्रण प्रक्रियेमध्ये फारसे स्थान नसते. जे काय अल्पसंख्याक असतात किंवा कोणाला द्यायचं संधी नियंत्रण हे खूप महत्त्वाचा वाद असतो. आपल्या पश्चात कुणाला, त्याला वारस कोणाला नेमायचा हे कौटुंबिक व्यवसायाचे सर्वात मोठं आव्हान आपल्याला सांगता येऊ शकेल. वारस नियोजन असं झालं, सक्सेशन प्लॅनिंग असं त्याला म्हणतात. ते खूप मोठ्या प्रमाणात संदिग्ध निर्माण होते आणि ते व्यवसाय बंद पडण्याची किंवा त्याच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे निर्णयाबाबत संदिग्धता, शंका असण्याची शक्यता आहे. पुढे संधींची असमानता. संधींची असमानता म्हणजे काय, तर काही सदस्यांना चांगल्या संधी मिळतात, काही सदस्यांना संधीच मिळत नाही, काही सदस्यांना कमी स्वरूपात संधी मिळतात. म्हणजे काय, कुटुंबातील अनेक सदस्य काम करताना दिसतात किंवा कुटुंबाच्या बाहेरसुद्धा काम करताना कुटुंबातील व्यक्ती दिसतात किंवा कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीसुद्धा त्या व्यवसायामध्ये काम करताना दिसतात. जेव्हा वरिष्ठ पदावर संधी देण्याचा प्रश्न निर्माण होत असतो त्यावेळी कार्यक्षम असणाऱ्या बाहेरील व्यक्तीऐवजी कुटुंबातील सदस्याला संधी दिली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असमानता, असुरक्षितता निर्माण होते. त्यामुळे अकार्यक्षम कुशल व्यक्ती असमाधानी राहतात. त्यामुळे नोकरी सोडून देण्याचे प्रमाण कौटुंबिक व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असतं. जे कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांना चांगल्या संधी दिल्या जातात सदस्य अधिकारी बनण्यासाठी, परंतु कुटुंबाबाहेर काय सदस्य असतात किंवा नोकर असतात त्यांना त्यांच्याकडे स्किल असले तरी त्यांना अशा प्रकारची संधी मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम होऊन ते नोकरी सोडून जाण्याची शक्यता असू शकते. त्याचं नुकसान व्यवसाय संघटनेला सहन करावं लागू शकतं. तर पुढे जाऊन व्यावसायिकतेचा अभाव. जे व्यावसायिक प्रोफेशनलिझम आहे त्याचा अभाव आपल्याला इथं दिसतो. कशा प्रकारे, तर कौटुंबिक व्यवसायामध्ये कुटुंबातील सदस्यांनाच प्राधान्य दिलं जातं. कौटुंबिक व्यवसाय चालवताना पारंपरिक मूल्य असतील, अनुभव असतील याच्या आधारे निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे व्यावसायिकतेचा अभाव इथं आपल्याला दिसतो. त्यामुळे बदलत्या परिस्थितीमध्ये स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर आपल्याला व्यावसायिकतेचा कास धरायला लागेल, परंतु कौटुंबिक व्यवसायामध्ये असं नाही. कुटुंबातील सदस्य जर कमी शिकलेले असले तरीसुद्धा त्याला अधिकारी म्हणून नेमणूक केली जाते. जे काही निर्णय असतात ते कौटुंबिक मूल्यांच्या आधारे घेतले जातात, परंपरांच्या आधारे घेतले जातात, पूर्वीचे अनुभव जे काय आहे त्याच्या आधारे घेतले जातात. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर आपला व्यावसायिकतेचा
कास धरणं खूप गरजेचं आहे. ते कौटुंबिक व्यवसायामध्ये शक्यतो होताना दिसत नाही. त्याचा परिणाम कुटुंब व्यवसाय बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये येऊ शकतात. पुढे भावंडांमध्ये भांडण हे सगळीकडेच आहे, लक्षात. जसे कुटुंबामध्ये भांडण होतात तशाच पद्धतीनं जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या मालकीवरून भांडणं होण्याची शक्यता असू शकते. मी तुम्हाला आत्ताच महत्त्वाचं उदाहरण सांगितलं, रिलायन्स. जोपर्यंत धीरूभाई अंबानी एकत्र होते तेव्हापर्यंत भांडण नव्हतं, पण धीरूभाई अंबानी गेले त्या भांडणामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि त्याचं विभाजन त्या व्यवसायाचं होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे हा जो काही व्यवसाय तो डबघाईला एकाचा आला, एकाचा चांगल्या प्रकारे त्यानं काम करताना बघितलं. तर जोपर्यंत कुटुंब प्रमुख सदस्यांमध्ये विश्वास निर्माण करून वर्चस्व ठेवत असतो तोपर्यंत सर्व सुरळीत चालू असते. परंतु जर सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वास, शंका निर्माण झाल्यास भांडणे होण्याची शक्यता असू शकते. अशा वेळी कौटुंबिक व्यवसाय विभागला जाण्याची शक्यता जास्तीत जास्त प्रमाणात असू शकते आणि त्याचा परिणाम तो व्यवसाय लयास, त्याचं नुकसान होण्याची शक्यता असू शकते. तर अशा पद्धतीनं भांडणांमध्ये भांडण होत असेल, सदस्यांमध्ये भांडणं होत असतील तर त्याचा परिणाम व्यवसायावरती होताना दिसतो. पुढं आहे द्रव्यतेचा अभाव. द्रव्यतेचा म्हणजे पैशाचा अभाव. कौटुंबिक व्यवसायामध्ये जे कुटुंब सदस्य मालक असतात त्यांच्या मालकीचा जो हिस्सा असतो तो आवश्यकता भासल्यास पैशामध्ये रूपांतरित करणे अवघड असते. कारण अशा व्यवसायामध्ये रोख रक्कम फारशी उपलब्ध असत नाही. तो स्थावर मालमत्ता मोठ्या प्रमाणात असते. जर एखादा सदस्यास रोख रकमेची आवश्यकता असेल तर त्याला आपला हिस्सा सहजासहजी दुसऱ्यास विकता येत नाही. त्यामुळे आर्थिक अडचण कुटुंबामध्ये निर्माण होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे सहजासहजी एक कुटुंबातील सदस्यांना आपला जो काही हिस्सा आहे तो विकता येत नाही. हे शेअर्स आहेत, विकून आपल्याला रोखता किंवा कॅश मिळवता येऊ शकते, परंतु कशा प्रकारचा कौटुंबिक व्यवसायामध्ये सुविधा असत नाही. त्यामुळे द्रव्यतेचा अभाव, आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण तोटा कौटुंबिक व्यवसायात सांगता येऊ शकेल. पुढे जाऊन नाविन्याचा अभाव. इथं नाविन्याचा कास धरले जात नाही. जे काय परंपरागत पद्धतीने चालू आहे त्याचंच उत्पादन केलं, त्याच पद्धतीचं उत्पादन केलं जाताना दिसतं. त्यामुळे बदलत्या पर्यावरणाचा परिणाम लक्षात न घेता किंवा स्पर्धकांची व्यूहरचना लक्षात न घेता जर कामकाज केलं तर व्यवसाय बंद पडण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे नाविन्याचा अभाव असेल तर त्याचा तोटा व्यवसाय संघटनेला होताना आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला कौटुंबिक व्यवसाय म्हणजे काय, त्याचे फायदे आणि तोटे आपण बघितलेले आहेत. पुढच्या लेक्चरला आपण त्याच्या पुढे बघायचं आहे. नमस्कार, धन्यवाद. भेटू पुढच्या लेक्चरला.